टीमची प्रकाश केनी आणि किशोर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. विनोद मडवी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज तयार झालेत. पहिला बॉल तयार होतात. चला वेळ कमी घ्यायचा आहे, विनंती आहे. पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. विनोद मडवी तयार झालेले आहेत. पहिलं षटक, पहिलाच बॉल. फटका तर जबरदस्त आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. बॉल सीमा पार, रस मिळतात 4. पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिल्याच बॉल वरती खरं तर या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकाराच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट ही मॅच आहे. पाहूया काय घडणार आहे. बॉल तयार. या वेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे थांबवलाय. एकच धाव मिळणार आहे. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. चौकार आल्यानंतर काय गोलंदाजाने कमबॅक केलंय. विनोद मडवी स्ट्रायकिंगला पहा. बॉलच्या मिरिट वरती क्रिकेट खेळलं जातं प्रकाश केनी यांच्या माध्यमातून. जसा बॉल तसा फटका इकडे सजवला जातोय. चांगली फटकेबाजी करतात. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलला टॅप केलंय. फिल्डर बॉलच्या मागे येत आहेत आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतीये. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. किशोर पाटील स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत जगदीश ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीनं आता धावफलकावरती पहिलं षटक संपल्यानंतर धावा झाल्या 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला दुसरे गोलंदाज लगेच यायचं आहे. जगदीश ठाकूर आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. दोन्ही खरं तर एक चांगले खेळाडू सध्या खेळत आहेत. किशोर पाटील आणि त्यांच्या सोबतीनं प्रकाश केनी. यावेळेला देखील एक चांगला फटका इथून मात्र सजवला. दिलीप मडवी आपल्याला पाहायला मिळालं आणि इकडे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावांसाठी आता इकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते कारण बक्षीस पात्र फेरी आहे. जिंकला तर एक ट्रॉफी लागू होणार आहे. या वेळेला फटका दमदार आहे. बॉड स्ट्रोक. प्रकाश यांनी बॉलला आकाश दाखवलंय आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
षटकाराच्या साहाय्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलाय. एक षटकार आलाय. जर अजून 2 षटकार मारले तर प्रकाश यांना HD लाईव्हच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याही वेळेला बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत हेमंत, त्यांनी बॉलला फील्ड केलंय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणत आले की वरती बदल आणि आता धावा झालेल्या आहेत. 22 धावा, 22 रन्स. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला लोअर फुलटॉस होता. सोमनाथ आज खरं तर चमकलेत. त्यांच्या हातातून बॉल निसटणं कठीण काम आहे आणि इकडे पहा एक धाव जरूर पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉल तयार होतील. पुढचा बॉल. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मंगेश मात्रे करणार नाहीये चूक, त्यांनी पकडला झेल. विकेट आली आहे. बॅटर बाद झाले. चला बॅट्समन न्यू बॅटर धावतच यायचंय. धावफलकावरती रन झालेले आहेत 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅट्समन विनंती आहे तुम्हाला, प्लीज तुम्ही धावत मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. शेवटचा बॉल आहे. बघूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. अर्थातच जर का आपण पाहिलं तर प्रेमानंद केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला खेळून काढलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव मिळणार आहे. षटक आता संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा, 24 रन्स. चला तिसरे बॉलर. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. गुरुनाथ पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. 24 धावा झाल्यात. चला घाई करावी लागेल, कारण या धावा ज्या वेळेला तुम्हाला चेस करायची वेळ येईल त्यावेळेला बाल लाईटचा सामना तुम्हाला करावा लागेल. म्हणून या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल तयार झालेत. गुरुनाथ पाटील आलेत स्ट्रायकिंगला. प्रेमानंद केनी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेचा हा बॉल हवेत आहे. पकडला झेल. विकेट आली आहे. बॅटर बाद झालेत. चला बॅट्समन प्लीज विनंती आहे धावत या. न्यू बॅटर धावतच यायचंय. जयेंद्र मडवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बघा त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. गुरुनाथ पाटील यांना खरं तर पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा गुरुनाथ पाटील. कमी गतीचा बॉल. फटका दमदार आहे आणि बॉल सरळ चाललाय. 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. 28 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अठ्ठावीस धावा. महेंद्र दादा हा बॉल तुम्ही कलेक्ट करत, तुमच्याकडे जो बॉल दिला तो. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा गोलंदाज इकडे तयार झालेत. गुरुनाथ पाटील पुढचा बॉल. या वेळेला आणखीन एक जबरदस्त फटका. आगरी भाषेचं सांगायचं ठरलं बाबा 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 कवरा मोठा यो छक्का 6 रन. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग होतं. प्रचंड ताकद या फटक्या मागे वापरली आणि 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हवेत आहे आणि हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. खरं तर जर का आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झाले. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूयात हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 2 आलेत लगातारचा 3रा येईल का. ओ याही वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत आणि इकडे पहा शेवटच्या मुमेंटला बॉलला त्यांनी फील केलंय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता रन्स आपण पाहतोय 42 धावा. या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. फुल टॉस फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 43 धावा. चला चौथे बॉलर. 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पाच बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती खेळतात जयेंद्र. 10 द्यायला हवी. ज्या पद्धतीने जर का आपण पाहिलं तर थोडस दमट वातावरण आहे तरी सुद्धा जर का आपण पाहिलं तर या दमट वातावरणामध्ये षटकार चौकार ते खेचतायत. ही एक चांगली बाब आहे दिवा कोळीवाडा 40+ या टीम साठी. हेमंत दळवे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला बॉल हवेत. बॉलच्या खाली फिल्डर परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय कारण ही कॅच भरपूर इम्पॉर्टंट होती. कारण जयेंद्र वेगाने धावा टीम साठी बनवतोय परंतु कॅच ड्रॉप झाली. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला बॉल हवेत आहे. इकडे सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्यांदा जीवदान मिळवून दिलं होतं आणि या मोमेंटला पहा इकडे सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. एकूण 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. हेमंत दळवी. यावेळेला पहा 2 जीवदान दिल्यानंतर बॅटर सांगतोय तुम्ही मला जीवदान देणार मी तुम्हाला सोडणार नाही आणि त्याच्या बॅटमध्ये आता जबरदस्त फटका आलाय. 6 धावा. षटकार. या षटकाराच्या साह्याने आता धावा झाल्यात 55 धावा. 55 रन्स. 55 धावा. बॉल हवेत आहे. इकडे पकडला जेल. विकेट आली आणि बॅटर बाद झालेत. चला बॅट्समन चला धावत जायचं. 9 बॉल मध्ये 31 धाव्यांची झुंजार खेळी करत असताना जयेंद्र मडवी इथून मात्र बाद होत आहेत.
नवे खेळाडू अजय आता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून हा बॉल आता खरं तर या बॉल मध्ये कशा रीतीने बॅटिंग केली जाणार आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे. अजूनही बॉल शिल्लक आहेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अजय आलेच, बॉल तयार होतोय. यावेळेला देखील इकडे पहा, समोरच्या दिशेला फटका खेळलाय. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग टीमचे कर्णधार बघा. अजूनही 30 फेकी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. थ्रो मधली दिलीप मडवी आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतायत 4 धावा. चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन झाल्या. चला, पंचांनी खरं तर तिकडे पडताळणी केली आणि त्यानंतर त्यांनी डिसिजन दिला की हा षटकार आहे. षटकार आला. धावफलकावरती आता धावा झाल्यात. 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष्य आहे. चला, विनंती आहे सानपाडा संघ, चला आपल्या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 63 धावांचं लक्ष्य आहे. सानपाडा टीम बॅट्समन. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीनं खेळ मात्र इकडे दाखवला जाणार आहे हे पाहावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर ही पहिली सलामीची जोडी इंटर झाली आहे. मंगेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं योगेश मडवी. बॉलिंग ट्रॅक वरती मीनानाथ आपल्याला पाहायला मिळतात. चला, दिवा संघ प्लीज बॅटिंग करणाऱ्या टीमला अडथळा निर्माण होईल त्यामुळेच की काय या सूचना आम्ही आपल्यापर्यंत करतोय. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बॉल तयार होतात. गोलंदाजी मार्क वरती मीनानाथ. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला फटका जबरदस्त आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली रे आली, आता माझी बारी आली. मंगेश म्हात्रे पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधून आज चौकार आलाय. प्रचंड ताकद त्यांच्याकडे आहे. पाहूया आता त्यांना इकडे खेळावं लागेल. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी त्यांना इकडे लढावं लागेल. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आतापर्यंत 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पंत सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती सोडल्या जातात.
पुन्हा एकदा बॉल तयार. इकडे सुद्धा लॉक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि 2 धावा इकडे पूर्ण होतात. दोनच धाव्यांवरती संयम दाखवावा लागतोय. प्रकाश केणी यांच्या हातातून खरं तर बॉल निसटला, परंतु प्रयत्न चांगला होता. रनिंग झेल होता. असा झेल पकडणं मुश्किल काम असतं. बॉल तयार. या वेळेला देखील इथे पहा एकदा सुरू पाहायला मिळतीये. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिळाना तयार होतात पुढचा बॉल हाताळण्याकरिता. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल आला. अभि नाही तर कभी नाही. ही ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे आणि इकडे तुम्हाला लढावं लागेल आपल्या टीमच्या नावासाठी, संघाच्या प्रतिष्ठेसाठी. यावेळेला देखील फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा कंप्लीट करत असताना इकडे बॅटर रनआउट झाला. विकेट आली आणि बॅटर बास आलेत. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण पाहतोय. पहिला षटकाचा खेळ इकडे संपला आणि धावा झाल्यात 10 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. प्रकाश ठाकूर. चला बॉलर आणि बॅटर आपल्याला सुद्धा विनंती आहे. फास्ट क्रिकेट आता तुम्हाला खेळावं लागेल. प्रकाश ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी सुद्धा जिंकलाय या स्पर्धेमध्ये. अठरा बॉल मध्ये 51 ची गरज. यावेळेला फटका दर्जेदार आहे आणि इकडे सुद्धा बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. खरं तर ओव्हर नंबर 2च्या पहिल्याच बॉलवरती इकडे चौकार आला. बॉल तयार. या वेळेला देखील बिगिट केलंय आणि इकडे सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. अजून 45 धाव्यांची गरज आहे. खरं तर जर का आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये अजून 45 धाव्यांची गरज. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर फटका खेळला जातोय. काय फटका सजवलाय. लाजवाब, कडक, बेधडक षटकार. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झालेले आहेत. अजय पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल. गोलंदाज निघालेत. यावेळेला देखील इकडे पहा. इकडे सुद्धा बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येते चौकार. 28 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. थांबतात, वेळ घेत आहेत, कारण माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. बॉल तयार झालेत. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत खेळलाय.
एकच धाव मिळणार आहे. आता धावा झालं 29. येणाऱ्या 13 बॉल मध्ये आता 34 करायच्या आहेत. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ बॅटिंग करणाऱ्या टीमला अडथळा निर्माण होईल या धावा चेस करण्याकरिता. बॉल तयार. शॉर्ट बॉलचा वापर. वाव, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश ठाकूर, मला शोले मधला तो डायलॉग आठवतोय, हे हात मुझे दे दे ठाकूर. शाळेमध्ये असताना फक्त 6 आणि 4 चा पाडा शिकवलाय की काय, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काय फटकेबाजी केली जाते आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा झाल्यात. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. किशोर पाटील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 15च्या सरासरीने धावा इकडे जमवायच्यात. बॉल तयार. किशोर पाटील. यावेळेला बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल मध्ये आता 29 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 29 धावा. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल किशोर पाटील निघालेत. यावेळेला इकडे पहा, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आणि बॅटर बाद झालेत. चला नवीन बॅटर. 10 चेंडू आणि विजयासाठी या मॅच मध्ये 29 धावांची गरज आहे. 10 चेंडू 29 धावा. 29 धावा. 10 चेंडू. न्यू बॅटर हेमंत दळवी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. हेमंत आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतात. बॉल तयार होतात. पुन्हा एकदम किशोर पाटील. त्याने पहा या मॅच मध्ये थोडासा ब्रेक थ्रू दिलाय. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचं डिसिजन येतोय पण ते सांगतात की हा वाईट बॉल आहे. 10 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 28 धावा. बॉल तयार. किशोर पाटील पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला फटका जबरदस्त आहे. टायमिंग बेमिसाल. बॉल सीमा पार आणि हा षटकार. नशिबाचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान देत आहे तो छप्पर फाड़ के देत आहे. आणि हा खरं तर बघा तिकडे प्रेक्षक सुद्धा आहेत आणि इकडे सांगतात की हा षटकार आहे. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला बॉल लॉफ्ट केले आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंतच्या बॅटमध्ये तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. षटकार आल्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 45 धावा. अजूनही 3 षटकारांची गरज आहे. 18 धाव्यांची गरज आहे. इकडे सुद्धा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाज किशोर पाटील यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. मॅच मधली चुरस आता वाढली आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा. 7 मध्ये 3 मारायचेत. यावेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. चला टीम मीटिंग घेऊ नका. गोलंदाज चौथे बॉलर लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 16. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? पैसा वसूल मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. इकडे जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे, म्हणजे एका ट्रॉफीचा तो हकदार ठरणार आहे. 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज. चला वेळ कमी घ्यायचं. 6 चेंडू 16 धावा. बॉल तयार. यावेळी 6 बॉल. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल खरं तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला दिवा कळीवाला टीम साठी. 5 बॉल मध्ये आता 18 करायचे आहेत. खरं तर बघा 5 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? बॉल तयार झालेत. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. वा जबरदस्त पायाच्या साह्याने या बॉलला फील्ड केलंय. अफलातून कामगिरी. आणि इकडे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 बॉल आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 14. या वेळेला फटका दमदार आहे आणि इकडे पहा बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अफलातून मॅच सध्या आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. यावेळेला देखील बॉल लाफ्ट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि इकडे पहा 1 धाव जरूर पाहायला मिळतीये. 1च धाव मिळणार आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. बिग फाईट रोमांचक मुकाबला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडणार? एका साईडला दिवा कोळीवाडा संघ तर दुसऱ्या साईडला गादवी सानपाडा 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. बॉल तयार. 2 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या आहे 7. बॉल तयार होतोय. यावेळेचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे आणि हा डॉट बॉल आलाय. 1 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. 1 चेंडू 7 धावा. यावेळेचा हा बॉल शेवटच्या बॉल वरती इकडे पहा जरी षटकार आला असेल तरी सुद्धा 1 धावेच्या फरकाने हा सामना गमवावा लागलाय. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच. परंतु दोन्ही टीमचं कौतुक आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक सानपाडा टीम. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चला जयेंद्र मडवी ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.
जयेंद्र मडवी आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार खरं तर देऊन त्यांना सन्मानित केला जाणार आहे.